करण्यात आलं होतं. मंथन बैठक फार उशिरा झालेली आहे. काय नेमकं मंथन झालेलं आहे पक्षाचं? लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने पराभव झाला ती चिंतनीय बाब आहे. सर्व कार्यकर्ते नेते मतदार चिंतित आहे की हा पराभव झाला कसा आणि एवढ्या फरकाने होईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. परंतु शेवटी पक्षाचं काम करावं लागतं. उशिरा ही बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु चिंतेची बाब आहे. हा जळगाव जिल्हा पक्षाची फूट झाल्यानंतर ही देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या पाठीशी एकनिष्ठ राहिला. 100% सर्व त्या ठिकाणी लोकांनी काम केलं. परंतु एवढा पराभव दोन्ही मतदारसंघामध्ये ही चिंतेची बाब आहे. जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतःच राजीनामा शिर्डीला अधिवेशन असताना त्यावेळेस जयंत पाटलांना सांगितलं होता, पण त्यांनी थांबायला सांगितलं होतं. माझा राजीनामा मी पक्षाकडे पाठवून देतो आहे. प्रामुख्याने नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी माझा राजीनामा दिलेला आहे. प्रसन्नजित पाटील निरीक्षक यांनी सांगितलं सर्व फ्रंटलचे अध्यक्ष यांनी सगळ्यांनी राजीनामे आज द्यावेत आणि नवीन अध्यक्ष नवीन कार्यकारिणी नवीन जोमाने कामाला लागा. कुठेतरी अंतर्गत वादाचा फटका या सर्व निवडणूक नाही, अंतर्गत वाद कुठेही नव्हता. का झालं कसं झालंय प्रत्येक चिंतेची बाब आहे. प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक मतदाराने नेत्याने स्वतःच्या आरशासमोर माझ्या गावात कुठे कमी पडलो हे जर त्या ठिकाणी चिंतन केलं तर उत्तर त्याच्या समोर येईल.